तर आज आपण प्रगत गणित विषय समृद्धीकरण शैक्षणिक साहित्य संच या पेटीतील बेरीज हे पेटीतील साहित्य वापरणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय दोन दोनच्या जोड्या केलेल्या आपण दोन दोन विद्यार्थ्यांच्या, बरोबर. तर बघा, हा जो बेरीज झुंजचा जो तक्ता आहे त्याच्यात आपल्याला 1 ते 5 पर्यंत तुम्हाला ज्या कवड्या दिलेल्या आहेत, तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या कलरची कवडी आहे, बरोबर. तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला हा जो 1 ते 5 पर्यंत दोन विद्यार्थ्यांमधला एक विद्यार्थी काय करणार आहे, एक कवडी ठेवणार आहे, ठीक आहे. नंतर दुसरा विद्यार्थी काय करेल, हे त्याची कवडी त्याला पाहिजे त्या 1 ते 5 पर्यंत ठेवणार, ठीक आहे. समजलं, एवढं समजलं. त्याच्यानंतर काय करणार, तो पहिला विद्यार्थी आहे, पहिला विद्यार्थी काय करणार, हे जी दुसऱ्या विद्यार्थ्याची जी कवडी आहे ते कवडी त्याला पाहिजे त्या अंकामध्ये ठेवणार. आणि तो जो अंक आहे हा 4 आणि तो हा 1, त्याची काय करणार, बेरीज, बरोबर, बेरीज करणार. आता 1 अधिक 4 काय होतो, 5. मग तो काय करणार, ही जी कवडी ज्या कलरची आहे ज्या विद्यार्थ्याची, तो काय करणार, त्याची दुसरी कवडी आहे ती कशावर ठेवणार, 5 वर ठेवणार, ठीक आहे. मग दुसरा विद्यार्थी ज्याची पिवळी कवडी आहे तो काय करणार, ज्याची या कलरची कवडी आहे तो काय करणार, ही पिवळ्या कलरची कवडी त्याला पाहिजे त्या अंकावर ठेवणार, ठीक आहे. परत आता बेरीज करणार, तो पिवळी ज्याची गुटी तो काय 2 अधिक 4 हे झाले 6. तो काय करणार, त्याची गोटी कशावर ठेवणार, 6 वर ठेवणार, ठीक आहे. आता बघा, हा जो पहिला उत्तर आला होता 5 आणि हा जो दुसरा उत्तर आला होता 6, ठीक आहे. मग आता कोणाचा नंबर आहे, या कलरच्या ही कलरची जी कवडी आहे त्याचा नंबर आहे, बरोबर. मग हा काय करणार, हे जे पिवळ्या कलरची कवडी आहे ती हलवणार, काही हलवणार, हा ही हलवणार. मग हा काय करणार, त्याला समजा 3 वर ठेवला, 2 अधिक 3 काय झाला, 5. मग तो त्याच्या कलरची कवडी घेणार आणि 5 वर ठेवणार. 5 कुठे जो बघणार, इथे 5, बरोबर. अशा प्रकारे हे तुम्ही जे तुमच्या कलरची कवडी आहे प्रत्येकाने दुसऱ्याची कवडी हलवून जे उत्तर येणार आहे त्याच्यावर आपली कवडी ठेवायची. आणि असं करत करत काय होणार, हे जे सगळे जे नंबर आहेत, बरोबर, हे सगळे काय होणार, भरले जाणार, बरोबर. आणि मग सगळे अंक जेव्हा भरतील त्याच्यानंतर काय करणार, आपण बघणार कोणाच्या गोटे जास्त आहे, गोटे किंवा कवड्या कोणाच्या जास्त आहे. समजा ह्या कलरच्या कवड्या जर जास्त असतील तर तो काय होणार, विजेता होणार, समजलं. आणि जर एखाद्याचं उत्तर समजा आता हा 4 वर आहे आणि हा 3 वर आहे, त्याचं उत्तर जर चुकलं, 4 आणि 7 आणि समजा 7 वर ठेवलं, तर ते जे 7 आहे हा चुकीचा आला, बरोबर. मग काय करणार, आपण त्याची गोटी तिथे ठेवणार नाही, त्याची गोटी आपण बाहेरच ठेवणार, बरोबर. मग पुढचा बघणार आपण. पुढचा जर 4 आणि 3 आणि 4 घेतला तर किती येतोय, 7, बरोबर. आणि बरोबर ठेवली दुसरा पिवळ्याने, तर याची एक जागा चालली गेली, म्हणजे याची एक गोटी जास्त आहे ना, तर सगळे उत्तर बरोबर आले त्याच्यातून. समजलं सगळ्यांना, सुरू करायचं मग, चला.
काय झाले